शुभोदय बच्चों, आप सभी को हिंदी ऑनलाइन क्लास के लिए स्वागत। बच्चों, आज हम हमारे देश में जन्मे अनेक महान व्यक्तियों के बारे में जानकारी लेंगे। आप सभी को पता है, हमारे देश में अनेक महान व्यक्ति ने जन्म लिया है और उनकी कीर्ति केवल हमारे देश में ही नहीं, विदेशों में भी फैलाई है। ऐसे व्यक्तियों में आज हम स्वामी विवेकानंद के बारे में जानकारी लेंगे। ऐसे महान पुरुषों में स्वामी विवेकानंद भी एक महान व्यक्ति है। आज हम उनके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। क्या इन महान व्यक्ति ने देश के लिए क्या काम किए हैं और इन व्यक्ति में देश प्रेम की झलक कैसी थी, इसी के बारे में हम जानकारी लेंगे। स्वामी विवेकानंद। भारत के इतिहास में स्वामी विवेकानंद का नाम अमर है। इस वीर सन्यासी ने देश विदेश में भ्रमण कर भारतीय धर्म और दर्शन का प्रसार किया तथा समाज सेवा का नया मार्ग दिखाया। स्वामी विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 को कलकत्ते के एक कायस्थ घराने में हुआ था। उनके बचपन का नाम नरेंद्र देव था। उनके पिता श्री विश्वनाथ दत्त एक प्रतिष्ठित वकील थे। उनकी माता श्रीमती भुवनेश्वरी देवी धर्मपरायण महिला थी। बालक नरेंद्र का शरीर स्वस्थ, सुडौल और सुंदर था। कुश्ती लड़ने, दौड़ लगाने, घुड़सवारी करने और तैरने में उन्हें बड़ा आनंद मिलता था। वे संगीत एवं खेल कूद की प्रतियोगिताओं में भी भाग लिया करते थे। नरेंद्र आरंभ से ही पढ़ाई लिखाई में बड़े तेज थे। वे अपने स्कूल में सर्वप्रथम रहा करते थे। एंट्रेंस परीक्षा में भी वे प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए थे। बीए की परीक्षा पास करने के बाद उन्होंने कानून का अध्ययन प्रारंभ किया। इसी बीच में उनके पिता का देहांत हो गया। स्वामी विवेकानंद। भारत के इतिहास में स्वामी विवेकानंद का नाम अमर है। यानी हमारे भारत के इतिहास में अनेक महान पुरुषों का नाम अमर है। इन महान पुरुषों में स्वामी विवेकानंद भी एक है। इनका नाम हमारे इतिहास में अमर है। ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮಹಾನ್ ಪುರುಷರ ಹೆಸರು ಚಿರಸ್ಮರಣೀಯವಾಗಿದೆ, ಅಮರವಾಗಿದೆ. ಆ ರೀತಿ ಇರುವಂತಹ ಮಹಾನ್ ಪುರುಷರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಕೂಡ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ದು, ನಮ್ಮ ಒಂದು ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರ ಹೆಸರು ಅಮರವಾಗಿ ನಿಂತಿದೆ. ಅಮರ್ ಅಂತಂದರೆ ಸಾವಿಲ್ಲದೆ ಇರುವಂತಹದ್ದು, ಅಂದರೆ चिरस्मरणीयವಾಗಿರುವಂಥದ್ದು। इस वीर सन्यासी ने देश विदेश में भ्रमण कर भारतीय धर्म और दर्शन का प्रसार किया तथा समाज सेवा का नया मार्ग दिखाया। इस वीर सन्यासी ने क्या किया? हमारे देश तथा विदेशों में भ्रमण कर। ಈ ಒಂದು ಸನ್ಯಾಸಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ಇವರೊಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ಆಗಿದ್ರು ಅಂತ. ಈ ಒಂದು ವೀರ ಸನ್ಯಾಸಿ ಕೇವಲ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವಿದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸುತ್ತಾಡಿ, ಭ್ರಮಣಕರ್ ಅಂದರೆ ಸುತ್ತಾಡಿ, ದೇಶ್ ವಿದೇಶ್ ಅಂದರೆ ವಿಲೋಮಾರ್ಥ ಬರುತ್ತೆ. ಭ್ರಮಣಕರ್ ಭಾರತೀಯ ಧರ್ಮ और दर्शन का प्रसार किया तथा समाज सेवा का नया मार्ग दिखाया। ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಒಂದು ಧರ್ಮ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಒಂದು ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆಯ ಗೌರವ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಇವರು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲೇ ಅಲ್ದಿರ ವಿದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಒಂದು ದೇಶದ ಬಗ್ಗೆ, ನಮ್ಮ ಒಂದು ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದಿಕ್ಕೆ, ಪ್ರಚಾರ ಮಾಡೋದಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಹೊಸ ಮಾರ್ಗವನ್ನು ಹುಡುಕಿ ಜನರಿಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರು. स्वामी विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 को कलकत्ते के एक कायस्थ घराने में हुआ था।
स्वामी विवेकानंद का जन्म। विवेकानंद का जन्म कब हुआ? 12 जनवरी 1863 को हुआ। कहाँ हुआ? ಕಲಕತ್ತೆ के एक ಕಾಯಸ್ಥ घराने में हुआ। ಎಲ್ಲಿ ಆಯಿತು? ಕಲಕತ್ತೆಯ ಒಂದು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇವರ ಒಂದು ಜನ್ಮ ಆಯಿತು। उनके बचपन का नाम नरेंद्र देव था। स्वामी विवेकानंद का बचपन का नाम क्या था? नरेंद्र देव। यहाँ पे क्या बता रहे हैं हमारे लिए? स्वामी विवेकानंद के बचपन तथा उनके शिक्षा के बारे में और उनकी अभिरुचियों के बारे में हमारे लिए परिचय दे रहे हैं। ಇವರ ಒಂದು ಜನ್ಮ ಎಲ್ಲಿ ಆಯಿತು? ಒಂದು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಆಯಿತು, ಕಲಕತ್ತೆಯಲ್ಲಿ। ಬಚ್ಪನ್ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಥಾ? ನರೇಂದ್ರ ದೇವ್। ಇವರ ಒಂದು ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನರೇಂದ್ರ ದೇವ್। उनके पिता श्री विश्वनाथ दत्त एक प्रतिष्ठित वकील थे। नरेंद्र के पिता कौन थे? एक वकील थे। उनका नाम क्या था? विश्वनाथ दत्त। प्रतिष्ठित वकील थे। ಇವರ ಒಂದು ತಂದೆ ಒಬ್ಬ ಹೆಸರಾಂತ ವಕೀಲರಾಗಿದ್ದರು। ಮಾತಾ ಶ್ರೀಮತಿ ಭುವನೇಶ್ವರಿ देवी धर्मपरायण महिला थी। नरेंद्र देव के माता का नाम क्या है? श्रीमती भुवनेश्वरी देवी। पिता का नाम क्या है? विश्वनाथ दत्त। विश्वनाथ दत्त क्या काम करते थे? प्रतिष्ठित वकील थे। माता भुवनेश्वरी देवी एक धर्मपरायण महिला थी। ताई ಭುವನೇಶ್ವರಿ ದೇವಿ ಒಬ್ಬ ಧರ್ಮಪರಾಯಣ ಮಹಿಳೆಯಾಗಿದ್ದಳು। ಬಾಲಕ್ ನರೇಂದ್ರ ಕಾ ಶರೀರ್ ಸ್ವಸ್ಥ ಸುಡೌಲ್ और ಸುಂದರತಾ। ಈ ಒಂದು ಬಾಲಕ ನರೇಂದ್ರನ ಶರೀರ, ನರೇಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಯಾರಿಲ್ಲಿ? ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ್। ಈ ಒಂದು ನರೇಂದ್ರ ಅವರ ಶರೀರ ಅಂದ್ರೆ ವಿವೇಕಾನಂದರವರ ಶರೀರ ಸ್ವಸ್ಥ ಸುಡೌಲ್ और ಸುಂದರತಾ, ಆರೋಗ್ಯಕರವಾದಂತಹ, ದೃಢಕಾಯವಾದಂತಹ ಮತ್ತು ಗಟ್ಟಿಮುಟ್ಟಾದಂತಹ ದೇಹ ಇವರದು ಆಗಿತ್ತು। कुश्ती लड़ने, दौड़ लगाने, घुड़सवारी करने और तैरने में उन्हें बड़ा आनंद मिलता था। स्वामी विवेकानंद को किसमें आनंद मिलता था? हाँ बताइए, किसमें? ಕುಸ್ತಿ ಲಡ್ನೆ, ಕುಸ್ತಿ ಆಡೋದ್ರಲ್ಲಿ, ದೌಡ್ ಲಗಾನೆ ಅಂದರೆ ಓಡುವುದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ರನ್ನಿಂಗ್ ರೇಸ್ ಅಂತಿರಲ್ಲ ಅದು। ಗುಡ್ ಸವಾರಿ ಕುದುರೆ ಏರುವುದು, ಕುದುರೆ ಓಟ, ಕರ್ನೆ ಮೇ ಅವ್ರ ತೈರ್ನೆ ಮೇ, ಮತ್ತೆ ಇನ್ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ? ಈಜುವುದರಲ್ಲಿ, ಈಜು, ಬಡ ಆನಂದ ಮಿಲ್ತಾ ಥಾ, ತುಂಬಾ ಖುಷಿ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು। वे संगीत एवं खेल कूद की प्रतियोगिताओं में भी भाग लिया करते थे। नरेंद्र देव ने ಸಂಗೀತ್ ಏವಂ ಖೇಲ್ ಕೂದ್ ಕಿ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾವೋ ಮೇ ಅಂದರೆ ಸಂಗೀತ ಮತ್ತು ಆಟೋಪಾಠಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವರು ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ರು। नरेंद्र आरंभ से ही पढ़ाई लिखाई में बड़े तेज थे। वे अपने स्कूल में सर्वप्रथम रहा करते थे। नरेंद्र आरंभ से ही पढ़ाई लिखाई में बड़े तेज थे। ನರೇಂದ್ರ ಆರಂಭದಿಂದಲೂ ಕೂಡ ಓದುವುದರಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ರು? ತುಂಬ ನೈಪುಣ್ಯವಂತರಾಗಿದ್ದರು, ಚಾಣಾಕ್ಷವಂತರಾಗಿದ್ದರು। ಬಡೆ ತೇಜ್ತೆ ಅಂದರೆ ತುಂಬ ಬುದ್ಧಿವಂತ ಮಗು ಆಗಿದ್ದರು। ವೇ ಅಪ್ನೆ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಸರ್ವಪ್ರಥಮ್ ರಹಾ ಕರ್ತೆ ಥೆ। ಇವರು ಇಡೀ ಸ್ಕೂಲಲ್ಲೇ ಏನು ಓದೋ ವಿಚಾರ ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ಫಸ್ಟ್ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಓದೋದ್ರಲ್ಲಿ। ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಪರೀಕ್ಷಾ ಮೇ ಬಿ ವೇ ಪ್ರಥಮ ಶ್ರೇಣಿ ಮೇ ಉತ್ತೀರ್ಣ ಹುಯೇ ಥೆ। ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಏನಾಗಿದ್ರು? ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ, ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆಯಲ್ಲಿ, ಪ್ರಥಮ ಶ್ರೇಣಿ ಮೇ ಪಾಸ್ ಹುಯೇತೆ, ಪಾಸ್ ಆಗಿದ್ರು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಉತ್ತೀರ್ಣ ಹುಯೇತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಪಾಸ್ ಆಗಿದ್ರು ಅಂತ। BA की परीक्षा पास करने के बाद उन्होंने कानून का अध्ययन प्रारंभ किया। इन्होंने BA की परीक्षा पास करने के बाद ಇವರು ತಮ್ಮ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಡಿಗ್ರಿ BA ಮೀನ್ಸ್ ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್, ಆ ಒಂದು BA ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ ನಂತರ ಕಾನೂನು ಕಾ ಅಧ್ಯಯನ ಆರಂಭ ಕಿಯಾ। ಕಾನೂನಿನ ಅಧ್ಯಯನ ಅಂದರೆ ಏನು ತಗೊಂಡ್ರು? LLB ಮಾಡೋದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? LLB ಓದಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತೀರಾ? ವಕೀಲರಾಗ್ತೀರಾ, ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಲಾಯರ್, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ?
ಇವರು ಬಿ ಎ ಆಗಿದ ತಕ್ಷಣ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ವ್ಯಾಸಂಗಕ್ಕೆ ಏನನ್ನು ತಗೊಂಡ್ರು, ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು, ಕಾನೂನು ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಒಂದು ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. इसी बीच में उनके पिता का देहांत हो गया. जो नरेंद्र देव ने कानून अध्ययन प्रारंभ किया था ना, उसी बीच में ही अपने पिता का देहांत हो गया. ಅವರು ಕಾನೂನು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ, ಅಂದರೆ LLB ಓದ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಅದೇ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ತಂದೆಯಾದಂತಹ ವಿಶ್ವನಾಥ್ ದತ್ ಅವರು ದೇಹಾಂತ ಹೊಂದಿದರು, ಅಂದರೆ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದರು ಅಥವಾ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದಿದರು. ನೆಕ್ಸ್ಟು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ಅವರು ಯಾವುದನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರು ಏನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಏನೇ नरेंद्र देव आगे की शिक्षा कैसे कर लेती है और उनकी रुचि किन किन में थी, क्या कैसे, इसी के बारे में हम आगे कक्षा में जानकारी लेंगे. धन्यवाद.